करना आणि फार एंड कडून पहिल्या षटकाला सुरुवात होईल. तो मुकाबले की शुरुआत होने सारे टर्मिनेटर्स के अगेंस्ट टीम कमांडो 11. पहली जोड़ी मैदान के अंदर है. चलो स्कोरर हमारे कहाँ पे? पहले ओवर में आयुष्मान बॉलिंग मार्क के ऊपर और स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज निकेश और नीरव की ये जोड़ी. मुकाबले की शुरुआत दोनों ही टीमों को पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर फुल लेंथ गेंद. 12th मैन दोनों का नहीं है. जब भी हमने वार्तालाप किया जब टॉस के वक्त दोनों ही टीमों को जो चाहिए था वो मिल चुका है. कमांडो 11 के कप्तान कह रहे थे टॉस यदि हमने नहीं जीता लेकिन हमें बल्लेबाजी करनी थी. अच्छा स्ट्रोक इस बार भी पुल करते हुए गेंद को स्क्वायर लेग सीमा रेखा के पार भेज दिया है और इस बार भी आता हुआ और एक 4. अंपायर ने दिया है 4 तो हम 4 ही कहेंगे दोस्त. वन बाउंस गेला बोल ना YouTube मध्ये बघ रे. छे आहे. It's a 6. 6 सहा धाव आहेत. डायरेक्ट पडला. 6 के साथ कुल मिला के 11 रन अब तक का स्कोर. कमांडो 11. अगली गेंद आयुष्मान और इस बार भी ऑन द राइट्स का अटेम्प्ट था लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं और एक डॉट गेंद और इसी के साथ पहले ओवर का खेल समाप्त. रन संख्या 11 के ऊपर विदाउट लॉस. कमांडो 11. अगला मुकाबला रहेगा प्रीवियस मैच में रियो गन्स और पहले मुकाबले में टीम सह्याद्री. रियो गन्स और सह्याद्री के बीच अगला मुकाबला है जो कि रहेगा लूजर लूजर.
और आपको रेडी रहना है टॉस के लिए। पहिले ओव्हर का खेळ समाप्त, 11 रन. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आहेत. नाबाद. अलंकार सेकंड ओवर, और कदमों का इस्तेमाल था लेकिन गेंद अच्छी तरीके से मिडल नहीं हो पाई. शॉर्ट लेग में बॉल मौजूद था और उसी के साथ एक रन बनता हुआ कमांडो 11 के लिए. निकेश और नीरव की जोड़ी. नीरव ने हालांकि 2 बड़े स्ट्रोक हमें दिखाया प्रीवियस ओवर में. उठाया इस बार गेंद को. लॉन्ग ऑन में कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है. मिड ऑन प्रयास करते हुए ट्रायंगल में गेंद. लॉन्ग ऑन गेंद. आयुष्मान ने अच्छा अटेम्प्ट किया लेकिन गेंद फिसले और सीमा रेखा के पार. आता हुआ एक 4. Inside out. What a shot is that? एक्स्ट्रा कवर के बीच गेंद सीमा रेखा के पार जाती हुई और 4. चार के साथ 24 अब तक बन चुके. अभी भी इस ओवर की 2 गेंदें शेष. बहुत ही अच्छे बल्लेबाजी नीरव के द्वारा. 22 रन अब तक इस मुकाबले में उन्होंने बनाए. अच्छा स्टार्ट दिया है. इस बार भी उठाया. मिड ऑन. खुद गेंदबाज भी पहुंच रहे लेकिन कैच नहीं हो पाई. अलंकार ने बहुत बड़ा प्रयास किया था. फॉलो थ्रो में से शॉट मिड विकेट के रीजन में दौड़ के आ रहे थे लेकिन इस बार आते हुए 1 रन और इसे 1 रन के साथ रन संख्या 25 के ऊपर. पावर प्ले की लास्ट बॉल. चलो ज्यादा वक्त लिया जा रहा है. प्लीज फील्डिंग साइड. रिप्लेसमेंट फील्डिंग में. पावर प्ले आखिरी गेंद और ये भी गेंद सीधे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के पार आता हुआ और एक शानदार छक्का. और इसी 6 रन के साथ पावर प्ले का एंड और कुल मिलाकर रन संख्या हो चुकी है कमांडो 11 की 31 विदाउट लॉस.
32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ संपला आणि प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला 80 दाखवत आहे. त्याचं कारण इकडे सुहास सध्या तरी करंट रन रेट जबरदस्त बॅटिंग पॉवर प्लेमध्ये नीरव आणि निकेश ची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमांडो 11 साठी कॅप्टन भरपूर स्वागत जो की कमांडो 11 के कप्तान आहे. फार चांगल्या पद्धतीनं त्यांनी वक्तव्य केलं होतं मगाशी जेव्हा टॉस साठी ते आले की टॉस तितकासा इम्पॉर्टंट नव्हता. टॉस जरी गमावला असला मला बॅटिंगच करायची होती आणि इकडे ज्या पद्धतीनं सुसाट सुटले दोघे बॅटर खास करून नीरव 30 धावा त्याने बनवल्यात 9 बॉल मध्ये. स्वतः खाली थांबलाय आता तो ओपनिंगला आला होता पहिल्या मॅच मध्ये स्वागत आघाडीला आले होते. ओपन ज्यांनी केलं होतं पण या मॅच मध्ये थोडासा मागे थांबलाय. लीग स्टेज आणि कर्णधार स्वतःला सॅक्रिफाईस करतोय. काही रणनीती प्लॅनिंग त्यांची आपल्याला पाहायला मिळते. कदाचित यानंतर अथवा मग ते स्लॉग मध्ये देखील येऊ शकतात. पण सध्याच्या घडीला आपण पाहतो जो स्टार्ट भेटला नीरव आणि निकेश कडून नाव आहेत 32. 2 षटकांचा खेळ संपला. थर्ड ओव्हर मध्ये जग्गू रिव्हर्स अटेम्प्ट होता बट बॉलला जाऊ दिले इकडे. वेल लेफ्ट इट्स अ वाईड आणि वाईट सोबत स्कोर सध्या आपण पाहतो 33 धावा धावा फलकावरती आहेत. फिल्डिंग साइडने रिव्ह्यू घेतला व्हाईट साठी अंपायरच्या डिसिजनला केले चॅलेंज. सुभाष पाटील जे टीव्ही अंपायर वॉर रूम मध्ये MTC सोबत आयुष ऑपरेटर आहेत आणि इकडे आपण पाहतोय येस फिल्डिंग साइडने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेला रिव्ह्यू त्यांनी घेतला. अंपायरचा ऑन ग्राउंड अंपायरचा डिसिजन होता वाईट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ वाईट बॉल. थर्टी 33 धावा. लोवा फुल टॉस डाउन द ग्राउंड ड्राइव के इस बार गेंद को लॉन्ग ऑफ में एक खिलाड़ी मौजूद है. आई थिंक आयुष्मान. यस अच्छी फील्डिंग और एक रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 34 रन. प्रोग्रेस इन थर्ड ओवर स्टार्ट मिल चुका है. देखते हैं इस ओवर को कितना कैपिटलाइज करते वो. ओहो इट्स अ नो बॉल. शॉट थर्ड में जाती हुई गेंद नो पे एक्स्ट्रा कुछ नहीं आया. रिवर्स को अटेम्प्ट था. बहुत ही बार गेंद थी. फ्री ऑन है. रन संख्या अब तक 35 धावा धावफल के भरती है. पुढचा बॉल जग्गू फ्री हिट आहे. शफल ऑन साइड अक्रॉस द लाइन. लॉंग लेगला टार्गेट करत होते. चांगला चेंडू थोडा पुढे टाकला आणि लाईन भरपूर इकडे बाहेर निघून जसीनं वटवल नीरवला आपण बघितलं. फटका बनवण्याचा प्रयत्न होता नाही जमलं. डॉट आला. फ्री हिट वरती काही धाव नाही. 35 वरती धावसंख्या थांबली आहे. पुढचा बॉल जग्गू रिवर्स अटेम्प्ट. बॉल बॅकवर्ड पॉइंटला चाललाय. नो चान्स फॉर द एनी फिल्डर. सीमा पार चौकार. नीरवचा बॅट मधून आणखी एक इम्प्रोवायझिंग प्री डिटरमाइंड शॉट. 12 बॉल 30 बनवल्यात आतापर्यंत त्याने. चांगली बॅटिंग केली आहे. पुढचा बॉल जग्गू इनसाइड आउटला अटेम्प्ट होता बट बॅटचा बॉल आत लागलाय. मिड ऑनला चाललाय. फील्ड डीप मधून आलेत. एक धाव सहज आपल्याला पाहायला मिळते आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 40 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. प्रगतीपथावर असताना सध्याचं हे तिसरं षटक. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. व्हाईटचा सिग्नल आला.
वाईट सोबत 41 41 धावा. थोडंसं मोठं षटक आहे. 2 वाईट आले एक नो आलेला आहे आतापर्यंत या ओव्हरमध्ये. चांगला खेळ. दोन्ही ओपनर आतापर्यंत नॉट आउट आहेत. धावांचा वेग वाढवलाय. निकेश थोडासा शांत दिसला इनिंग मध्ये बिकॉज जास्तीत जास्त बॉल नीरव खेळला. 13 मध्ये त्याने 35 बनवलेल्या आहेत आणि त्याला तो स्ट्राईक देत असताना अगोदर पाहायला मिळाला. पण या क्षणाला आता तो देखील कदाचित अटॅक करू शकतो. लॉफ्ट केला. स्टँड अँड डिलिव्हर्ड बट लॉंग ऑफला फिल्डर आहेत आयुष्मान. चांगली कॅच. जग्गूने काढले पहिली विकेट. 41 धावांची पार्टनरशिप ब्रेक करण्यामध्ये यश त्याला मिळते. धक्का बसला पहिला. बाद होत आहेत निकेश. शनदीप नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलं. दोनों ही टीमों ने पहले मुकाबले में बहुत ही अच्छा खेल का प्रदर्शन किया है. लीग स्टेज का ये दूसरा मुकाबला है. यहाँ पे यदि जीतते तो सीधा आज के इस पहले दिन का आखिरी मुकाबले में क्वालिफायर में खेलेंगे सीधे. और लॉन्ग ऑन में खिलाड़ी जब तक थ्रो करे 2 रन का वक्त यहाँ पे मिल रहा है. 2 धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय पुढे पोहोचला. षटक संपन्न होतं तिकडे बॅटिंग करत असताना 3 कमांडो 11चा धाव फलक 43 ला 1. पहली गेंद और इस बार थोड़े रुके और बीच मैदान में एक्स्ट्रा कवर को गेंद चिरती हुई. अच्छा स्ट्रोक आता हुआ और एक 4. एक्स्ट्रा कव्हर मधून आलेला चौकार. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 47 47. इजाज लॉंग ऑनला चाललाय बॉल. अभिषेकला आपण डीप मध्ये पाहतोय. चांगली फिल्डिंग थ्रो येतोय. त्यामध्ये एक धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल सोबत स्कोअरचा विचार केला तर धावा झालेला 48 48 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौथं षटक प्रगतीपथावर असताना
ही मॅच 5 ओव्हरची आहे. पुढचा बॉल बॅकफुटला थांबले होते, कट करायला शेवटी शॉर्टकटला बॉल आहे, चान्स घेतली आहे आणि जरूर इकडे आपल्याला एक धाव पाहायला मिळते जी आली आहे 22ची. सिंगल सोबत धावसंख्या पुढे जाईल 49. 49 धावा सध्या धावफलकावरती आहेत. चांगले बॉलिंग करतात इजाज. थोडंसं बॉलला बाहेर ठेवलं होतं यावेळेला, पण आता वेल सेट बॅटर आहेत नीरव. ओहो, आउटसाइड एज आहे, शॉर्टकटला बॉल चालला आहे आणि इकडे मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. चांगली फिल्डिंग झाली. अलंकार यस्टनच्या मागे दौडा प्रीमियर लीग समाली कबीर. 5 पूरी हर एक को है, कितना पूरी खाया? ठीक है, और 127 399 में इतना ही मिलेगा. इनसाइड आउट को अटेम्प्ट था, लेकिन गेंद थोड़े अंदर लगी और मिड ऑफ को क्लियर करते हुए लॉन्ग ऑफ सीमा रेखा के पार 4. Thank you DJ. 53 for 1, 50 up. खेचून बॉल सध्या व्यवस्थित मिडल तर नव्हता झाला, पण सिंगलने आता स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल नीरवचा. 4 षटकांचा खेळ संपला. 54ला एक बॅटिंग करत असताना कमांडो 1 रन टाकायचा बाकी आहे. 54. स्क्रीनवरती सध्या तुम्हाला दाखवलं जात आहे स्टॉक मार्वेरिक्स एसेट्स डेली मार्केट अपडेट स्विंग ट्रेडर्स आहेत लॉन्ग टर्म आयडियाज ट्रस्टेड बाय 400+ मेंबर्स कन्सिस्टंट प्रॉफिट्स एव्हरी ट्रेड काउंट्स एव्हरी ट्रेड मॅटर्स ट्रेड लाईक अ प्रो. जरूर जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्ट असेल तर जरूर तुम्ही टेलिग्राम ॲपवरती जाऊन स्टॉक मार्वेरिक्स एसेट्स या चॅनलला जरूर तुम्ही जॉईंट व्हा आणि सर्व काही अपडेट्स तुम्हाला जरूर स्टॉक मार्वेरिक्स एसेट्स या टेलिग्राम चॅनलवरती मिळतील. अथवा स्क्रीनवरती स्कॅनर देखील आहे, तिकडे स्कॅन करा, तुम्हाला टेलिग्रामचं चॅनल भेटून जाईल स्टॉक मार्वेरिक्स. अवश्य आपण जरूर जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर जॉईंट व्हा. दूसरे एंड से कोई मार नहीं रहा है, वो अकेला ही मार रहा है. दूसरे एंड से मारेगा ना तो ज्यादा तेज मारेगा. उसको सेंदिक को बैटिंग कहाँ है? ये 2 बॉल खेला, वो 4 बॉल खेला, 6 वो 1 ओवर तो हो गया ना. 54 धावात लास्ट ओव्हर. रिव्हर्स अटेम्प्ट आणि इकडून बॉल पॉइंटला भेदून चालला मागे नीरवच्या बॅट मधून आणखी कलात्मक आविष्कार चौकार. नीरवच्या बॅट मधून आलेल्या त्या 49. 50 लोडिंग 49 झालेल्या आहेत. पाहूयात कासारिओ प्रीमियर लीग 2026 फर्स्ट सीझन ची पहिली 50 आपल्याला पाहायला मिळेल का कमांडोच्या नीरव कडून. आता लास्ट चौका मारला नसेल बरोबर आहे ना. फुल टॉस ऑन साइडला बॉल गॅप मधून चाललाय आणि अर्धशतक पूर्ण होतंय. वा वा नीरव वा. एकदा बॅट वरती करून अभिवादन तर जरूर स्वीकारा नीरव कमांडो 11चा अर्धशतकवीर. बॅटिंग साइडने रिव्ह्यू घेतला.
नाही दोघं एक एक घेतलं. हाँ हो गया. 50 धावा. और टॉप एज इस बार, लेकिन गेंद सीधे लॉन्ग स्टॉप में नॉन स्टॉप. 4 रन. बहुत ही अच्छी गेंद इस बार ऑफ के बाहर रखी. काचा का गाड़ी है, काचा का. तो डॉट के साथ रन संख्या अब तक 66 बन चुकी है. 4 बॉल. डाउन द ग्राउंड उठाया गेंद को, एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है. अच्छी कैच. और इस बार 54 रन की 57 रन. स्कोरचा आपण विचार केला तर टोटल धावा सध्या आपल्याला 66 पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे सारंग सरवैया. सारंग सरवैया. न्यू बैटर खाते रहेंगे. फोर्स के साथ गेंद को लॉन्ग ऑफ में भेज दिया है. ओहो मिस्टेक और गेंद सीमा पार. 6 रन के साथ फिनिशिंग, 4 रन के साथ फिनिशिंग टच देते हुए बल्लेबाज सारंग. और पहले सेशन का खेल समाप्त. रन बन चुके अब तक 70. 71 धावांचं टार्गेट आहे. चला टॉस साठी या लवकर. टीम रिओगन्स आणि सह्याद्री दोन्ही संघांचे कर्णधार टॉस साठी यायचे तुम्हाला. सह्याद्री आणि रिओगन्स. इकडे से दोघे. चला चला दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. आपण टॉस करूयात. किती स्कोर झाला यांचा? 70. 71चं टार्गेट आहे. किसी के पास है, मेरे पास नहीं. मेरी गाड़ी की चाबी. कॉल असेल. कोण मागताय? रिओगन्सचे कॅप्टन. टेल्स इज अ कॉल अँड इट्स अ हेड. आय थिंक टॉस जिंकला तो सह्याद्रीच्या कॅप्टनने. मान्यवरांचा आभार. दीपकजी पुन्हा एकदा असं नसतं. थांबा दोन्ही कर्णधार तुम्हाला थांबायचंय. टॉस जिंकला, काय डिसिजन? आमची बॉलिंग राहणार. मागच्या मॅच मध्ये काय वाटतं, काय चुकलं प्रामुख्याने की तुम्ही परास्त झालात? चुकलं तसं तर काही नाही, पण ठीक आहे. हा गेम आहे, इट्स अ पार्ट ऑफ आहे, गेम आहे. तर ज्या चुका झालेल्या असेल त्या आम्ही नक्कीच सुधारवू. आणि अपोनंट टीम आणि आम्ही दोघेही, ते 2 रननी हरले आणि आम्ही 3 रननी हरलो. म्हणजे आम्हाला हा गेम बॅलन्स आहे दोघांसाठी. पण आता डुओट आहे मॅच आहे, बिकॉज आता जिंकले नाही तर सीझन 2 ची वाट पाहावी लागणार आहे. मॅच भरपूर महत्वपूर्ण आहे. आणि इकडे प्रेशर असेल मॅच मध्ये की कसं खेळणार आहेत? नाही, प्रेशर तसं तर नाही, प्रेशर काहीच नाही आहे. कारण की समोरची टीमसुद्धा, त्यांना आम्ही चांगलंच ओळखतो. तर आम्ही आमचा 100% देऊ आणि प्रेशरमध्ये जेवढं नाही होईल तेवढं आम्ही खेळू. काय वाटतं अपोनंट टीमला कुठपर्यंत रोखाल? आणि एक आकडा की तितक्या झाल्या त्यानंतर आम्ही सहज त्या चेस करू शकतो? आम्ही 45 पर्यंत आम्ही त्यांना रोखू. ऑल द बेस्ट. तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा आहेत. टॉस कधी इम्पॉर्टंट होता? बॅटिंग करायचे फर्स्ट इनिंगमध्ये तुम्हाला? हो, आम्हाला फिल्डिंगच करायची होती कारण आमची बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग आहे. सो चेसअप आम्ही ठेवला प्लॅन होता. पण एनिवे बॅटिंगसाठी पण तयार आहोत. काय वाटतं 5 ओव्हरमध्ये किती बनतील? कारण समोरचा कॅप्टन म्हणतो की 40 आतमध्ये आम्ही त्यांना थांबू. तुमचा काय कॉन्फिडन्स आहे, किती तुम्ही बनवाल? आमचा प्लॅन आहे 60+ करायचा यावेळी. 5 ओव्हरची मॅच आहे आणि 3 ओव्हर अपोजिट टू विंड आहे.
सो प्लॅन राहील की 60 रनपेक्षा जास्त रन्स स्कोअर बोर्डवरती करायचे. या स्पर्धेकडे कसं पाहता? बिकॉज कासारिओ प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. तुम्ही सगळेच या स्पर्धेचे आयोजक आहात आणि एकत्रित येऊन आज या स्पर्धेद्वारे खेळतात. काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? निश्चित थोडं डिफिकल्ट होतं की सेट प्लान सोडून बाहेर दुसऱ्या ग्राउंडवरती खेळणं. आम्ही जिथे कासारिओमध्ये खेळतो तिथे ऑलरेडी सगळं स्टेडियम सेट आहे. सगळ्या गोष्टी करायच्या. 8-10 दिवस गेले आम्हाला. प्रत्येक ऑर्गनायझर्स किंवा अदर व्हॉलेंटियर्सने हेल्प केली, स्पॉन्सर्सने पण भरपूर हेल्प केली, ओनर्सने पण हेल्प केली. सो आहे एक्सपिरियन्स चांगला आहे आणि सक्सेसफुली होत आहे. सो लवकरच आम्ही सेकंड पर्व पण करायचा प्लॅन करू. येस, तुम्हाला शुभेच्छा आहेत या मॅचसाठी दोन्ही कर्णधार. टॉस बॉक्स मधून इतकीच न्यूज आहे. सह्याद्रीने टॉस जिंकला आणि ते करणार आहेत टीम रिओगन्स अगेन्स्ट फील्डिंग. नेक्स्ट मॅच मध्ये बॅक टू कॉम्बॉक्स ऐकूयात आता पुन्हा एकदा. सेकंड सेशन या मॅच मध्ये बनवायचं आहे कमांडोचं अगेन्स्ट. बॅटिंग करत असताना टीम टर्मिनेटर्स 71 चेस कराव्या लागतील टर्मिनेटर्सला. हे चेक. हे चेक. टेस्ट टेस्ट चेक. हे हे चला आता वेळ जास्त घ्यायची नाही तुम्हाला प्लीज. उष्णता भरपूर आहे त्यामुळे जितका कमी वेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये राहता येईल तितका कमी राहा. सामना होतोय सुरुवात. अलंकारच्या सोबतीला आयुष्मान, इजाजत. पहिला बॉल टॉप यायचा. विकेट कीपर डाऊन दी बॉल. रॉयल डक पहिल्याच बॉल वरती जबरदस्त कॅच आले कमांडोच्या कॅप्टन स्वागत कडून. पहिला धक्का. धावांचं खातं उघडलं नाही पण विकेटचं खातं उघडलंय. इजाज शून्यावरती बाद आणि नवीन बॅटर आता आयुष्मान मैदानाच्या आतमध्ये आला. अलंकार आणि आयुष्मान दोघेही मैदानाच्या आतात. पुढचा बॉल नीरव स्लाइस केला आणि इकडे आता बॉल चाललाय डीप थर्डला सीमा पार चौकार. चार धावांनी खातं उघडलंय. आयुष्मानच्या बॅटमधून पहिला चौकार आला. 71 बनवायचा आहे. ज्या नीरवने चांगला खेळ केला त्याच्याच खेळीला सध्या उत्तर द्यावं लागणार आहे अलंकार अथवा आयुष्मानला. बॅकफुटला थांबून वा
चांगली फिल्डिंग आहे. पॉइंटने जर तिकडे हात लावला नसता बॉलला तर शॉर्ट थर्डला देखील बॉलला स्टॉप करता आला नाही. वा हर्ष वा, सुपर फिल्डिंग आणि मागून चांगलं बॅकअप देखील आपण पाहतोय. अमरीश जे शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग करत आहेत. पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅनने एकंदरीत हे दिले फिल्डिंग. स्कोर सध्या 5 आणि आलाय स्ट्रायकिंग एंडला अलंकार. रिव्हर्स स्वीप, जबरदस्त स्वीच हिट आलाय. डीप थर्ड मधून बॉल सीमा पार चौकार. हे फार महत्वपूर्ण ठरणार आहे. स्वागत सध्या फिल्डिंग सेट करत आहेत. त्यांना अलंकारला रोखायचंय. पहिली विकेट फार लवकर आली होती पण त्यानंतर आयुष्मान कडून चौकार आला, अलंकार कडून चौकार आला आणि दोघांच्या नावामध्ये पहिला वर्ड ए फॉर अलंकार, ए फॉर आयुष्मान, ए फॉर अटॅक. इनसाइड आउट हुआ. आता जबरदस्त फटका आला. कव्हर्स मधून बॉल निघाला. येत आहे 4 धावा. अलंकारचा चौकार. चौकार आले 3 आतापर्यंत आणि या 3 चौकारांसोबत 13 धावा बनलेल्या आहेत. आहा, बॅटचा चेहरा उघडलाय. लॉंग ऑफ मधून बॉल आता सीमारेषेच्या बाहेर आला. आणखी एक चौकार, सलगचा 3रा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावा फलकावरती 17 धावा. 17 for 1 टर्मिनेटर्स. रन बन चुके. वाह, अरे इसको अंदर ले लो उसको और एक और के बाद नहीं है, एक और नीरव नीरव एकच ओव्हर झाली. नीरव रिवर्सिप के लिए ना एक को अंदर उधर लगाओ और इसको अंदर ले लो माही को. येस, 2 ओव्हर्स अगोदर बॉल जर हरवला तर तुम्हाला नवीन दिला जाईल. 2 ओव्हर्स नंतर जुना दिला जाईल. महर्षी है बॉल चला चला, वेळ जास्त घेऊ नका. आता पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि अलंकार आणि आयुष्मानच्या जोडीने पहिल्या विकेट नंतर इजाजच्या धावा बनवलेल्या 17. स्टार्ट भेटला, चांगलं बॅटिंग झाले आणि सेकंड ओव्हर मध्ये आलेत महर्षी, माही. पुलर लेंथ आउटसाइड
इनर एज माफ करा, आतमधली कडा लागली, बॉल टप्पा घेतल्यानंतर विकेट किपर कडे गेलाय. स्वागतला आपण यस्टनच्या मागे पाहतोय जे लीड करत आहेत या टीमला. कमांडो 11ला यस्टनच्या मागून महर्षी. वन्स अगेन पुढचा बॉल, सेकंड पॉवर प्ले, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आयुष्मान साठी हेलिकॉप्टर लुक, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर रेडी आहे, पकडले की सोडली आहे. ओ भाई, सहज सोपा वाटणारा झेल सुटलाय. आयुष्मानला देखील समजलं नाही की कॅच कशी सोडली आहे. निकेश ज्याने प्रिव्हियस मॅच मध्ये नीरवला चांगली साथ दिली होती. स्टाइलिश फील्डर आहे. स्टायलिश प्लेअर आहेत, बट इकडे कॅच सहज सोपी सुटली आहे. क्रिकेटमध्ये बहुतांशी घडतं. अठरा धावा झालेल्या आहेत. अलंकार ऑन स्ट्राईक. ओ टॉप एज, चान्स आहे, शॉट थर्ड, पकडले कॅच, प्राइज विकेट. अलंकार चाललाय पॅव्हल. प्रशांत बोंडवे. 17ला दुसरी विकेट आली, 18ला दुसरी विकेट आली. चांगली बॉलिंग करतात माई. दोन्ही वेळेला चान्स बनवली होती. आताही चान्स, आताही चान्स. ओहो, वन द विकेट. 18ला धावसंख्येला लावला फुल स्टॉप. प्रशांत आले आणि प्रशांत आता चाललेत. वन विकेट. स्कोरचा पण विचार केला तर धावा आतापर्यंत झालेल्या त्या 18. हॅट्रिक बॉल, अभिषेक ऑन स्ट्राइक. ओहो, अराउंड द लेग बोल्ड, विकेट हॅट्रिक. कासा रिओ प्रीमियर लीग 2026 सीझन 1 ची पहिली विकेट हॅट्रिक कमांडोच्या महर्षी माईच्या नावावरती. शॉट कव्हरला फिल्डर एक धाव वाचवायला गेले आणि 30 धाव दिली आता त्यांनी.
फारच वेगाने बॉलवरती धावून आले होते. सिंगल आली आहे. आणि टोटल स्कोरचा आपण विचार केला 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा. काय बॉलिंग केली महर्षीने. धावासंख्येला पूर्णपणे फुल स्टॉप लावला आणि या ओव्हरमध्ये फक्त त्याने खर्च केला 2 धावा, 3 विकेट काढल्या. 19 धावात 2 षटकांचा खेळ संपला. पॅव्हलियन मध्ये फक्त बॅटिंग साइडचेच प्लेयर असतील. प्लीज डगआउट बॉक्स प्लेयर्स पॅव्हलियन मध्ये लक्षात घ्या. बॅटिंग आता करत आहे टीम टर्मिनेटर. सो फक्त टर्मिनेटरचे प्लेयर तिकडे थांबा. बाकीच्या मंचावरती आले तर चालेल. प्लीज बॅटिंग आणि फिल्डिंग येस येस ते चालतील फक्त. बाकी कोणी नको. अमरीश आलेत 3rd ओव्हर मध्ये. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅटर आलेले प्रशांत शेट्टी आणि ऑफ स्ट्राईक आहेत आयुष्मान. चला फिल्डिंग साठी आता जास्त वेळ घेऊ नका प्लीज. स्लोअर रेटमुळे तुम्हाला पेनल्टी बसू शकते. पाय जर आला नसता कदाचित चान्स बनली असती. आय थिंक डेली आहे. येस डेलिब्रेट डॉट आलाय. लेग स्टम्पची पिचिंग असेल कदाचित. डेलिब्रेट आहे. ओहो क्लीन बोल्ड फलंदाज बाद. विचार केला तर टोटल धावा झाले आतापर्यंत त्या. स्कोर सध्या आपण पाहतोय 19 फॉर 5. निम्मा संघ गारद झाला. येस लाल आहे. चांगला पिकअप आहे. लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. फील्डर डीप मध्ये. सिंगल डबल इम्पॅक्ट पडणार नाही. आयुष्मान 3ऱ्या क्रमांकावरती आला. एक चौकार त्याच्या बॅट मधून फार लवकर आला होता पण त्यानंतर त्याला स्ट्राईकच भेटली नाही. माहीने जी बॉलिंग केली प्रिव्हियस ओव्हर मध्ये सुपर. आणि कलिंगड देखील चांगला पिकलेला आहे. लाल आहे. 71 चा चेस आहे त्यामुळे आता इकडून तुम्हाला गिअर चेंज करावा लागणार आहे. फर्स्ट सेकंड गिअरने जमणार नाही तुम्हाला. 4th 5th डबल आले. 2 स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो. 22 22 धावा. हा येस 22 22 धावा धावफलकावरती आहेत. आयुष्मानला उभं नाही तर उभं राहून अटॅक करायचा. जेव्हा चौकार षटकारांमध्ये डील होईल तेव्हा मॅच मध्ये ते असतील.
स्लोअर वन बॉल हवेत आहे, गोलंदाज नाही पोहोचणार. मिड ऑफला बॉल पडला, बॅकेंड एरियामध्ये डबलला चान्स घेतली आहे. थ्रो येतोय आणि बॅटर देखील आला. 2 धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात. 2 स्कोर सध्या आपण पाहतोय 24-24 या आकड्यावरती सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली बॉलिंग होते, मोठ्या फटक्यांपासून थोडंसं बॅटर्सला लांब ठेवलंय. 71च्या चेसमध्ये स्टार्ट भेटून पहिल्या ओव्हरमध्ये धावा 17 येऊन त्यानंतर मात्र ही धावा संख्या फार हळू चालली आहे. इजाज फार लवकर बाद झाला. देन अलंकार काय रे हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑफ कडे बॉल आहे. फिल्डिंग चांगली, वा रॉकेट थ्रो ऍक्युरेट ऑन दी स्टंप. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा आहेत फक्त 25. म्हणजे बॉल बाकी असताना 12 अजूनही या मॅच मध्ये धावा पाहिजेत. त्या 46 धावांची गरज. बारा बॉल मध्ये बनवायचा 46. पहिला बॉल, 4th ओव्हर. हर्ष जर्सी नंबर 7 ऑन बॉलिंग मार्क. आउटसाइड एज, काम तमाम. विकेट डाउन, आयुष्मान बाद.
7. बॉल उरलेत आता ते शेवटचे 6 आणि धावा पाहिजे 38. लक्ष्मणजी शर्मा यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 आहे. 38 पाहिजे. 33 झालेले. 38. श्रीनिवास लास्ट ओवर में चला बोथ द टीम्स नेक्स्ट मैच टीम सह्याद्री एंड रियोगन्स. पुढचा सामना जो आहे होल टॉस आहे. लॉफ्ट केलाय समोर लॉंग ऑफला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. डबलला चान्स घेतली. रनआउटला चान्स होती. बॉल सापडलाच नाही तिकडे. गोलंदाज श्रीनिवास यांना 2 धावा. 35 झालेल्या. उरल्यात अजून 36. 5 बॉल 6 षटकार. चांगली बॉलिंग खास करून जी दुसरं षटक होतं महर्षी. काय गोलंदाजी केली त्यांनी. फुल टॉस होता. चांगला फ्लिक आला. बॉटम हँड भरपूर काय बोलत आहे बॅटर्स. ओव्हर झालाय. डबलला चान्स घेत होते. थांबवलंय. आता चान्स घेतात. आता थोडी उशिराने घेतली आणि 2 धावा. 4 बॉल 34 धावांची या मॅच मध्ये गरज आहे टर्मिनेटर्सला. आता सह्याद्री आणि रियोगन्स. वॉर्मअप करा लवकर. स्टिचिंग करा. रेडी राहा मित्रांनो. भरपूर ऊन आहे त्यामुळे थोडं बॉडीला अगोदर रेडी करा. चार्ज करा. 4 बॉल 3 बॉलचा खेळ बाकी आणि 34ची गरज आहे. सह्याद्री won the toss and elected to field first. लोवा फुल टॉस ऑन साइडला चाललाय. मिड विकेटला फिल्डर येत आहेत मात्र आली आहे ती एकच धाव. आणि आता आपण जर समीकरण बघितलं तर बॉल उरलेत फक्त 2 आणि धावांचं अंतर येते 33. पण 2000 आधी कमवू शकतो जर एक षटकार आला. 2 आले तर 2. 1 आला तर 1. लक्ष्मणजी शर्मा यांच्याकडून कॅश प्राइज आहे. जाईल स्क्वेअर लेगला टार्गेट केलं तर जाईल. ओह फुल टॉस सुरू होता बट जस्ट फ्लिक केलं फक्त. थोडी ताकद लावली असती. स्लॉक केलं असतं तर कदाचित झालं असतं. स्वतः एकच बॉल उरला. शेवटचा बॉल. स्टेप आउट झाले हवे त्या बॉल आताही पण षटकार तर जाणार नाही. कॅच वापस त्याने पकडली होती. आय थिंक हर्ष होते पण इकडे आता कॅच सुटली. 1 धाव आली. जरूर इकडे बनला 41 आणि हा सामना संपला. 30-29 धावांच्या फरकाने हा सामना जिंकलाय. टीम कमांडो 11 ने काय बॅटिंग केली नो डाऊट.
54 54 धावा बनवणारा